नमस्कार. आज आपण वाटरू येथे हे बिस्लरीचं पाणी आहे, ते आपल्याला शरीरासाठी योग्य आहे का नाही ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, आपण एका ग्लासमध्ये पाणी घेतो. आता हे पाणी आपल्या शरीराला आवश्यक आहे, त्यासाठी एक इंडिकेटर आहे, त्याने आपण ते चेक करू. त्याचा आपण 4 थेंब टाकू. बघा, 4 थेंब या ठिकाणी आपण बिस्लरीच्या पाण्यामध्ये टाकलेले, पण त्याचा कोणताही कलर चेंज झालेला नाही. आता हेच पाणी आपण अल्कलीन जारमध्ये टाकू. आता अल्कलीन जारमध्ये टाकल्याच्या नंतर दुसऱ्या ग्लासमध्ये आपण तेच पाणी घेणार आहोत. आणि या ग्लासमध्ये जे 4 थेंब टाकले होते आपण, ते 4 थेंब आपण या ग्लासमध्ये टाकणार आहोत. बघा मित्र, आता या पाण्याचा कलर हा गुलाबी झालेला आहे. गुलाबी म्हणजे या पाण्यामध्ये आता मिनरल आलेले आहेत. आणि हे जे पाणी आपण जे पहिलं आहे, हे डेड वॉटर आहे, म्हणजे आपल्या शरीरासाठी याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. याने खूप मोठ्याल्या बिमाऱ्या वाढतात. आता आपण दुसरा एक डेमो या ठिकाणी घेणार आहोत. आता हे डेड वॉटर झालेलं आहे, परंतु आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेलं 7.5 pH पाणी हे आपण जे अल्कलीन जे जार आहे याच्यातून मिळणार आहे. परंतु मार्केटमध्ये ज्या बिस्लरी आहेत किंवा ज्या मोठमोठ्याला आपण मशीन लावतोय, ज्या फिल्टर म्हणतो, त्या फिल्टरमध्ये आपल्याला किती pH पाणी भेटते ते या ठिकाणी आपण बघू. आता हे pH इंडिकेटर आहे. pH इंडिकेटरच्या माध्यमातून आता आपल्या pH चेक करू आपण. pH इंडिकेटरचे पण 4 थेंब टाकू आपण. बघा मित्र, आता हे पाणी पिवळसर झालेलं आहे. तुम्ही बघसाल पिवळसर झालेलं आहे. इतर जर चेक केलं तर त्याचा pH येतो 5.5. म्हणजे हे शरीरासाठी खूप घातक आहे. आपल्या शरीराला आवश्यक असतो pH 10 ते 11 पर्यंत, पण या ठिकाणी किती आलेला आहे? 5.5 pH. आता हेच पाणी आपण अल्कलीन फिल्टरमध्ये टाकू. अल्कलीन फिल्टरमध्ये टाकल्याच्या नंतर बघा, ते पाणी फिल्टर होऊन येते. आता दुसऱ्या ग्लासमध्ये आपण पुन्हा घेऊ. आता याच्यामध्ये आपण pH इंडिकेटरचे जसे 4 थेंब टाकले होते, ते पण याचे 4 थेंब टाकू. बघा मित्रो, आता पाण्याचा कलर हा निळा झालेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 10 pH पाणी या अल्कलीन जारमधून आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे आपण जे मार्केटमध्ये 20-20, 22-22 हजार रुपयाच्या ज्या मशिनरी फिल्टरच्या बसवतो, पण त्या मशिनरीमधून आपल्याला 5.5 pH, याला काय म्हणतात? डेड वॉटर. डेड वॉटर म्हणजे ॲसिडिक पाणी. हे जर पाणी आपण नियमित पिलं तर आपल्याला सगळ्यात मोठा जो आजार आहे त्याला काय म्हणतो आपण? ॲसिडिटी. त्याच्यानंतर कॅन्सर सारखे आजार आहेत, शुगर सारखे, बीपी, दमा, थायरॉइड, भूक न लागणे, भूक मंदावणे, असे मोठमोठ्याले आजार होतात. परंतु हे अल्कलीन म्हणजे काय? ज्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, सल्फेट आणि ऑक्सिजन ज्या पाण्यामध्ये असतं त्याला आपण अल्कलीन म्हणतो. आता आपण हे पाणी अल्कलीन बॉटलमध्ये घेतल्यामुळं त्याच्यामुळे सगळे घटक आलेले आहेत. आता त्याचा काय फायदा होतो? आपण जर हे नियमित पाणी घेतलं तर या पाण्यामध्ये कॅल्शियमचे घटक उतरल्यामुळे आपल्याला जे गुडघ्याचे आजार होतात, पाठीच्या मणक्याचे जे गॅप असतात, त्यासाठी याचा लाभदायक आहे. याच्यात मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या पोटऱ्याला जे गळून येतात किंवा लेडीजचे काही प्रॉब्लेम असतात, हे प्रॉब्लेम मॅग्नेशियम असल्यामुळे सॉल्व्ह होतात. त्याच्यासमोर पोटॅशियम. आज जर आपल्याला बीपी जर झाली तर डॉक्टर गेल्या पोटॅशियमच्या गोळ्या लिहून देतो. आपल्याला पाण्यातून पोटॅशियम मिळत असल्यामुळे आपल्या रक्तात म्हणजे जे घट्ट प्रमाण होते ते रक्त पतलं होण्याचं कारण हे पोटॅशियम करते. आणि बीपी सारख्या आजाराला सुद्धा ह्या काही दिवसानंतर गोळ्या त्याच्या बंद होतात. याच्यामध्ये
मॅग्नेशियम असल्यामुळे जे आज जर आपण बघितलं तर शुगर, टाईप 2 ची शुगर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे का, तर आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेलं मॅग्नेशियम घटक हे पाण्यातून मिळत नाही, परंतु आपल्याला अल्कलीन जारच्या माध्यमातून मॅग्नेशियम घटक मिळाल्यामुळे तुमच्या शुगर सारख्या आजाराला पण हे कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्याच्यानंतर आज आपल्याकडे बघितलं असेल मुतखडा, पाण्यामुळे मुतखडे होतात, मुतखड्यात पण याचा आजार होतो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा, अल्कलीन पाणी पिल्यामुळे जो माणूस अल्कलीन पाणी पितो त्याला आयुष्यामध्ये कॅन्सर होत नाही, आणि ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे त्या कॅन्सरला, पेशीला रोखण्याचं काम हे अल्कलीन पाणी करतं. त्याच्यानंतर हायपर ॲसिडिटी असेल, जर सकाळी अनुशापोटी 2 ग्लास पाणी घेतले तर हायपर ॲसिडिटी सुद्धा या अल्कलीन पाण्यामुळे आपण नष्ट करू शकतो. स्किनचे प्रॉब्लेम असेल, लेडीजचे काही दुसरे प्रॉब्लेम असतात की ज्यांच्यामुळे त्यांच्या हातापायाला, पिंढऱ्याला गोळे येतात, हे गोळे सुद्धा पण याच्यामधून नष्ट होतात. अशा पद्धतीने जर आपण हे अल्कलीन जार जर घेतला आणि नियमितपणे जर वापर केला तर आपल्या घरामधील जे हे मोठमोठाले आजार आहेत ते आजारापासून आपण या ठिकाणी मुक्तता मिळवू शकतो.